श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज आहे आपला शिवण क्लासचा दिवस 15वा. तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंगचाच व्हिडिओ पाहणार आहोत. तर आज बघा, हे 32 छातीचं ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज. तर ह्याची मापं कशी घ्यायची, मापं कशी वाढवायची आणि वाढवल्यानंतर ते डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप पॉईंटवर देखील नक्की क्लिक करा. तर चला आता आपण कटिंग पाहूया. हे कटोरी ब्लाऊज असं उलटं करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यावरून मापे घ्यायचे. तर इथं शोल्डरजवळ टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण कमरेपर्यंत माप घ्यायचं आहे. तर किती आलेलं आहे बघा. तर इथं आलेलं आहे 12 इंच. तर 12 इंच आपल्या ब्लाऊजची उंची आहे. तर आता आपल्याला लगेचच पाठीमागे गळ्याचं देखील माप घ्यायचं आहे. तर काही जण असं तिरकं माप घेतात, तर तसं घ्यायचं नाही, तर सरळच माप घ्यायचं आहे. तुमच्या जर लक्षात येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, चॉकनं हा जिथं गोट आहे तिथून अशी लाईन आखून घ्यायची आहे. म्हणजे त्या लाईनीवरती तुम्हाला गळ्याचं माप घेता येते. तर इथं बघा, हा पाठीमागील गळा आपला आहे 8.5 इंच. तर इथं ही लाईन जी आहे तिथं 8.5 इंच आलेलं आहे. तर आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊया. तर बघा, आता हे सरळ करून घेतलेलं आहे ब्लाऊज. तर आता बघा, या काकीजवळ आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि या काकीपर्यंत किती अंतर येते ते पाहायचं आहे. तर हे किती आलेलं आहे बघा, 16 आणि 16 आपलं डबल केलं तर 32 होतं. टेप अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं टेप जिथपर्यंत येतो 16वरती फोल्ड केल्यानंतर इथं जिथपर्यंत येतो तो आलेला आहे 32 इंच. म्हणजे आपल्या ब्लाऊजची छाती आहे 32 इंच. तर आता पुढचा गळा देखील आपण इथं घेऊया. तर इथं शोल्डरजवळ टेप ठेवायचा आहे. इथे देखील सेम प्रोसेस आहे. पाठीमागच्या गळ्याप्रमाणे तुम्ही इथून अशी लाईन आखून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला पुढचा गळा किती आहे ते कळेल. तर इथं बघा, आपला पुढचा गळा हा 5.25 इंच आहे. तर आपण पुढील गळा 5.25 इंच आहे ते लिहून घेऊया. तुम्ही देखील मी जी मापे सांगते ते लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर कट करताना सोपं वाटेल. तर आता इथं बघा, कटोरीचं माप घेऊया. तर कटोरीचं माप घेताना ही जी आपली लुक्कपट्टी आहे ती अर्धी येईल, या पद्धतीने आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर इथं बघा, तुम्हाला मी मार्किंग करून दाखवते. तर बघा, हे दोन्हीच्या मध्ये मी मार्किंग केलेलं आहे. तर जिथं मार्किंग केलं आहे तिथपर्यंत आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे बघा आपलं 5.5 इंच. तर 5.5 इंच आपलं कटोरीचं माप असणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही क्रॉसपट्टीचं देखील माप ब्लाऊजवरूनच घेऊ शकता. तर हे आलेलं आहे बघा 2.5 इंच. तर 2.5 इंच ही आपली क्रॉसपट्टी असणार आहे. त्यानंतर आता आपण बाहीचं माप घेऊया. तर बाहीचं माप घेताना ही जी शोल्डरची लाईन आहे तिथूनच आपल्याला अगदी असं व्यवस्थित माप घ्यायचं आहे. तर बघा, बाही आहे आपली 5.5 इंच. तर दंडघेर बघा, आपण दंडघेर ह्याच्यावरतीच घ्यायचं आहे. तर दंडघेर आपला आहे 5.25 इंच. बघा, सगळी मापे घेऊन झालेली आहेत. आपलं कमरेचं माप आणि शोल्डरचं राहिलेलं आहे. तर कमरेचं माप कसं घ्यायचं आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे. ब्लाऊज असा उलटा करायचा, पूर्ण ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि ही जी लुक्कपट्टी आहे ती सोडायची आणि इथून असं आपल्याला पूर्ण कमरेचं माप घ्यायचं आहे. बघा, ते कंबर आलेली आहे 26 इंच. तर आता शोल्डरचं माप कसं घ्यायचं आहे तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगते. तर बघा, हे असं ब्लाऊज आपण ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि हे गोट आहे, गोटपासून जिथं बाही जोडलेली आहे तिथपर्यंत किती अंतर आहे ते अंतर येतं बघून घेऊया. तर हे बघा, आपलं आलेलं आहे 2.5 इंच. तर इथून इथपर्यंत 2.5 इंच आलेलं आहे. त्यानंतर हे दोन्ही भाग जोडण्यासाठी जे आपल्याला मार्जिन लागतं ते अर्धा इंच, म्हणजे 2.5 आणि अर्धा आपण 3 इंच इथं शोल्डर घेणार आहोत. आणि गळा रुंदी आपण छातीनुसार आणि पाठीमाग गळ्यानुसार ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. तर आता आपली मापे घेऊन झालेली आहेत. आता आपण अस्तर घेऊया. तर अस्तरवरती कटिंग पाहूया, ब्लाऊज पिसावरती किंवा अस्तरवरती म्हणा. तर मी अस्तरचं ब्लाऊज कट करायला लागले, त्यामुळे मी अस्तरवरती तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, हे अस्तर असं डबल फोल्ड केलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि अस्तरला जे हे काठ असतात ते काठावरती काठ असे आलेले आहेत. ते काठ इकडच्या साईडला आहेत आणि त्या काठाकडची इकडची बाजू जी आहे ती दुमडलेली ती माझ्याकडच्या साईडला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला असं ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही ज्यावेळी कट करता त्यावेळी जी घडीची बाजू आहे ही तुमच्याकडे येईल, ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं. आणि समोरच्या बाजूला इकडं हे काठाकडचे भाग येतील, अशा पद्धतीनेच ब्लाऊज ठेवायचा आहे. असं नाही त्याला काय होतं आहे असं म्हणून तुम्ही अशी घडी टाकायची नाही, तर इकडून अशी घडी टाकायची नाही.
तर काटाकडच्या बाजूवरतीच घडी टाकायची, म्हणजे काटावरती काठ येतील ह्या पद्धतीनेच आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे. तर बघा, तर आता मापी किती किती वाढवून घ्यायचं हे तुम्हाला मी सांगणारच आहे कटिंग करताना. तर बघा, ब्लाऊजची उंची 12 आहे. तर बघा, ही आपली मेन उंची आपण 12 घेतलेली आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच वाढवायचं असतो, म्हणजे आपण 13 इंच इथं घ्यायचं आहे. तर शोल्डर बघा, आता आपण 3 घेतलेला आहे लिहून घेताना. तर इथं आता कशा पद्धतीने आपण शोल्डरचं माप टाकणार आहे बघा. तर ब्लाऊजची छाती आहे 32 इंच आणि पाठीमागील गळा आहे 8.5 इंच. तर गळा पण म्हणजे आहे डीप, पण खूप नाही, 8च्या जरा खाली आहे. आणि ब्लाऊजची छाती देखील खूप मोठी नाही, 32 इंच छोटी साईज आहे. त्यामुळे बघा, आता आपल्याला इथं फक्त 2 इंचच गळारुंदी घ्यायची आहे. तुम्ही मला 2 इंच आपण 36 छातीला पण घेतो, पण तिथं कसं गळे मोठे असतात, पण इथं गळा 8.5 इंच आहे. इथं जर समजा या ब्लाऊजचा गळा 9.5-10 असता तर मी इथं 2.25 इंच घेतला असतं, पण या ब्लाऊजचा गळा 8.5 इंच आहे, त्यामुळे इथं आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. आणि आपलं पहिला घेतलेलं जे शोल्डर आहे ते मार्जिनसोबत 3 इंच होतं, ते 3 आणि हे 2 म्हणजे एकूण आपल्याला शोल्डर इथं 5 इंच घ्यायचं आहे. तर बघा, 5 इंच शोल्डर घेतला. त्यानंतर पाठीमागील गळा 8च्या खाली आहे, म्हणजे 8.5 आहे. तर मुंडा आपण शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त घेतो. तर शोल्डर 5 इंच घेतलेला आहे, तर मुंडा मी इथे 5.5 इंच घेणार आहे. तर इथे देखील बघा 5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. ही लाईन आखून घेतली. त्यानंतर बघा, ब्लाऊजची छाती आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग हा 8 इंच होतो. तर 8 इंचाचा पॉईंट दिला. त्यामध्ये बघा, मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला आहे आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. त्यानंतर बघा, इथं आपण कंबरेचं माप घेऊया. तर ब्लाऊजची कंबर आहे 26 इंच. तर 26चा चौथा भाग हा 6.5 इंच होतो. 6.5 इंचावर एक असा पॉईंट दिला. पाठीमागील जे डाच असतात त्यासाठी 1 इंचावर आणखीन एक पॉईंट दिला आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. तर ही बघा मार्जिनची आणि ही आपली फिटिंगची, ही दोन्हीही लाईनी आपण आखून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला दिसत नसेल तर मी पांढरा चॉक घेते. तर गळारुंदी बघा, इथं आपण 2 इंच घेतलेली आहे. तर जसा पॉईंट दिला. त्यानंतर पुढील गळा आपला 5.25 इंच आहे. तर 5.25 इंचावरती एक असा पॉईंट देऊया. त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि इथं खालच्या साईडला मी गळारुंदी 2.25 इंच घेणार आहे. तर 2.25 इंचावर एक असा पॉईंट देऊया. आणि बघा, ही गळ्याची अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर इथे असं आपल्याला गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे. आणि इथून बघा, आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर बघा, मी इथं 1.25 इंचावरती पहिला पॉईंट देणार आहे, जो पाठीमागील मुंड्यासाठी असणार आहे. त्यानंतर टेप तसाच खाली ओढायचा आणि 1.25 इंचावरती आणखीन एक असा पॉईंट द्यायचा. म्हणजे या दोन्हींच्यामध्ये अर्धा इंचाचा अंतर असावं, ह्या पद्धतीने दिला तरी देखील तुम्ही चालू शकता. आणि इथून इथपर्यंत जितकं बघा मुंड्याचं अंतर आहे त्याचा काढायचा आपल्याला सेंटर. तर हा सेंटर काढलेला आहे. तर हा सेंटर आहे बघा. तर इथून असं आपल्याला हा भाग सेंटरपर्यंत आणून जोडायचा आहे. त्यानंतर हा आकार देखील अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर मी लाईन पूर्ण आखून घेते, म्हणजे व्हाईट कलरचं जरा डार्क दिसत आहे त्यामुळे. तर आता इथं बघा, खालच्या साईडला आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी बघा, इथं मी 2.5 इंच लिहिलेली आहे, तर इथं 2.5 इंचच घ्यायची आहे. ह्या साईडला 2.5 इंच घेतली, तर ह्या साईडला अर्धा इंच कमी, म्हणजे 2 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. ही तिरकी लाईन आखून घेतली. त्यानंतर बघा, कोटरीचं माप आपल्या आलेलं आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचावर आपण कोटरीचं माप घेऊया. आणि इथून जो खालचा मुंडा आहे तिथून आतल्या साईडला आपल्याला 2.5 इंचावरती असा पॉईंट द्यायचा आहे. आणि हा कोटरीचा पॉईंट, हा 2.5 इंचाचा पॉईंट आणि हा गळ्याचा पॉईंट, हे तिन्ही पॉईंट मिळून आपल्याला कोटरीचा आकार काढायचा आहे. तर आता हे मार्किंग आपलं पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण कट करून घेऊया. तर हा बाहेरचा मुंडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर आणखीन सांगते, तर इथं बघा, हा आपला पाठीचा भाग असणार आहे, त्यामुळे ह्या साईडला दाखवते तुम्हाला मी. तर इकडं बघा, पाठीच्या भागावरती हे फक्त मार्किंग आपण
दुसऱ्या भागावर ठेवून कट करण्यासाठी हे मार्किंग केलेलं आहे, पण हा आपला पाठीचाच भाग असणार आहे. तर हा उलटा करून घेऊया. आणि बघा इथं आपण 1.5 इंच कमरेमध्ये मार्जिन सोडलेलं आहे. इथे पॉईंट देऊया आणि इथून या पॉईंटपर्यंत जितका अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा. तर बघा इथं सेंटरला शिलाई नाकून घ्यायची आणि इथून आपल्याला असा हा तुम्हाला जितका द्यायचा आहे तितका डाच द्यायचा आहे. तर आता बघा इथून आपल्याला 1/2 इंचावर असं पॉईंट द्यायचा आणि या डाचापर्यंत अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि हे आपल्याला असं तिरकं कट करून घ्यायचं आहे. हे पाठीच्या भागासाठी आहे. तर पुढच्या भागामध्ये देखील असं तिरकं कट करायचं आहे. कुठं कट करायचं आहे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर बघा हा भाग आपण आता बाजूला ठेवूया आणि हे जे अस्तर आहे ते आपल्याला असं उलटं करून घ्यायचं आहे. उलटं केल्यानंतर हा भाग आपल्याकडे येईल. इथं आपण पाठीचा भाग काढलेला आहे. तर आता बघा हे जे मार्किंग केलेला भाग आहे आपण आता याला जरासं असं थोडं डार्क करून घ्यायचं. जो साईड पीसचा भाग आहे तिथं आपण डार्क करून घेणार आहोत. तर बघा थोडं डार्क करून घेतलं आणि हा भाग आपल्याला या अस्तरवरती असा हे बघू शकता पलटी करायचं आहे. अगदी व्यवस्थित, कुठेही कमी वगैरे पडणार नाही याची काळजी घेऊन. आणि ह्या साईडला बघा एक लाईन आखून घ्यायची. मुंड्याच्या ठिकाणी थोडीशी लाईन, इकडं देखील मुंड्याच्या ठिकाणी थोडीशी लाईन आखून घ्यायची आणि शोल्डरच्या ठिकाणी एक लाईन आखायची. तर तुम्हाला मी उघडून दाखवते. तर हा बघा आपला साईड पीसचा भाग आहे. हा ह्याच्यावरती असा पलटी करून घेतलेला आहे. तर आता ह्याच्यावरती हाताने थोडंसं प्रेस करायचं. तर बघा जसं आहे तसं आपल्याला आपला साईड पीस सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसते का ते. तर तुम्हाला जर दिसत नसेल तर थोडंसं मी डार्क करून दाखवते हाय त्या लाईनीवरून. तर बघा हा साईड पीस आता आपण कट करून घेणार आहोत. तर बघा हा आपला साईड पीस कट करून झालेला आहे. आता आपण जो पाठीच्या भागामध्ये खालच्या साईडला इथं तिरकं कट केलं होतं, मग पुढच्या भागामध्ये आपल्याला पुढचा भाग जास्त होईल. त्यामुळे इथं काय करायचं आहे बघा, जे आपलं साईड पीस आहे तिथं खालच्या साईडला इथं 1/2 इंचावर असा पॉईंट द्यायचा आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथे देखील आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे जितकं पाठीच्या भागामध्ये कट केलं होतं तितकं. तर हे झालेलं आहे आपलं आता साईड पीस. आता बघा हा अस्तर आपला डबल फोल्ड आहे. ह्याला आणखीन एक फोल्ड करायचा. तर चोबल फोल्ड झालेला आहे. तर आता बाहीचं माप घेऊया. तर बाही आहे बघा 5.5 इंच आहे बाही. तर मार्जिनसाठी आपण 1.25 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 6.25 इंचावर पॉईंट देऊया आणि ही पूर्ण लाईन अशी आखून घ्यायची आहे. आणि ह्या लाईनीवरती असं 2 इंचावरती एक लाईन आखून घ्यायची. त्यानंतर बघा इथं आपल्याला बाही रुंदीचं माप घ्यायचं आहे. तर बाही रुंदी आहे 7.5 इंच. तर 7.5 इंचावरती एक अशी लाईन आखून घेतली. त्यानंतर आपल्याला मुंडाखोली घ्यायची आहे. तर 5.5 इंच आपली बाहीची उंची आहे. तर 5.5 इंचावर त्याचं बोट पकडायचं आहे. तिथे असा ते फोल्ड करायचा आहे. तर किती आलेलं आहे बघा, तर 2.25 इंच आलेलं आहे. तर 2.25 इंच आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे. वरून 2.25 इंच घ्यायचं आहे. तर इथं बघा आपल्याला अशी ही तिरकी लाईन आखून घ्यायची आणि ह्याच्या पुढे ही जी आपली बाही रुंदीचं माप आहे त्याच्या पुढे आणखीन आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. सरळ लाईन आखून घ्यायची आहे. तर इथं अगदी थोडासा 1/2 इंचाचा 1 इंचाचा जोड पडणार आहे. तुम्ही नंतर जोड देऊन घेते. तर दंडघेर बघा इथं दंडघेर घेऊया. तर दंडघेर आहे 5.25 इंच. त्यामध्ये मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे. तर 2 इंचावर पॉईंट दिला आणि इथून आपल्याला हा इतकासाच असा तिरका थोडासा जोड द्यावा लागणार आहे. तर इथं बघा असा थोडासा गोलसर आकार आखून घ्यायचा. इथं देखील थोडासा गोलसर आकार द्यायचा. तर हा बाहीचा आकार झालेला आहे आणि इथून इथपर्यंत हे जितकं अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा. सेंटरपासून खाली 1/2 इंचावर पॉईंट द्यायचं आणि हा बाहीचा बघा पुढील भागाचा आकार आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा. तर ही बाही आपली आता तयार झालेली आहे. तर बाही कट करूया. बाही कट केल्यानंतर इथं सेंटरला आपल्याला एक डाच मारून घ्यायचा आहे आणि बाही ओपन करून घ्यायची आहे. बाही ओपन केल्यानंतर बघा पुढील भागाचा आकार आपण कट करून घेणार आहोत. आणि इथे बघा पुढील भागाला सुद्धा कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा
जो हा शिल्लक राहिलेला भाग आहे याच्यावरती क्रॉसपट्टीचं आणि कटरीचं माप घ्यायचं आहे. तर पहिला आपण क्रॉसपट्टीचं माप घेऊया. तर क्रॉसपट्टी आपण ह्याच्यावरती किती घेतलेली बघा, तर ही 2.5 इंच घेतली होती. तर इथं बघा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे, म्हणजे 3 इंच घ्यायची आहे. तर बघा हे 3 इंचावर त्याचा पॉईंट दिला आणि इकडे खालच्या साईडला अर्धा इंच कमी, ह्या साईडला जितकी घेतलेली आहे त्याच्याशी अर्धा इंच कमी. तर इथं मी 2.5 इंच घेतलेले आहे आणि अशी ही तिरकी लाईन आखून घ्यायची. आणि हा जो भाग आहे आपला मार्किंग केलेला पुढील भाग आहे, याची कंबर आपल्याला अशी लावून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला किती क्रॉसपट्टीची लांबी लागणार आहे हे कळतं. तर आता क्रॉसपट्टी कट करून घेऊया. बघा ही आपली क्रॉसपट्टी कट करून झालेली आहे. आता फक्त राहिलेली आहे आपली कटोरी वाढवायची. तर मी पुन्हा हा भाग घेतलेला आहे जो आपण मार्किंग केलेला होता पुढील भागाचा, आणि ही जी कटोरीचा आकार आहे तो आपण असा थोडा डार्क करून घेऊया. आणि कटोरी बघा आपल्याला असं सरळ भागामध्ये किंवा अशा सरळ भागामध्ये न ठेवता अशा तिरक्या आणि अशा तिरक्या भागामध्ये ठेवायचा आहे. हा जो कटोरीचा आकार आहे तो, तर बघा हा अशा पद्धतीने मी ठेवून घेणार आहे. कपडा देखील आपला वाया जाऊ नये, अगदी कमी कपड्यामध्ये बसावं ह्या पद्धतीने आपल्याला असं तिरकं ठेवून घ्यायचं आहे. बघा मी इथं अशी कटोरी ठेवून घेतलेली आहे. तिरक्या भागामध्ये हा आपला गोलाकार भाग येणार आहे. तर ह्या साईडला बघा, तर ही आपली अशी कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि ज्या साईडला दुमडलेला भाग आहे, ह्या भागाचा जो दुमडलेला भाग आहे तिकडे कशी लाईन आखून घेतली, त्याने थोडंसं प्रेस करायचं. आणि तर बघा आपल्याला कटोरीचा आकार मिळालेला आहे. तुम्हाला थोडंसं डार्क करून दाखवते. तर बघा ह्या साईडला आपल्याला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि लाईन आखून घ्यायची. या साईडला देखील 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा, ही देखील लाईन आखून घ्यायची आणि इथून इथपर्यंत जितकं अंतर आहे त्याचा काढायचा आहे आपल्याला सेंटर, आणि सेंटरपासून खाली 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा. आणि बघा ही अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथे बघा अर्धा इंच असा पॉईंट द्यायचा आणि हा आकार आपल्याला असा गोलाकार आकार काढून घ्यायचा आहे. हा कटोरीचा आकार काढून घेतला, त्यानंतर इकडून इकडे बघा 1.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. तर कटोरीचा देखील आपला आकार काढून झालेला आहे. आता आपण कटोरी कट करून घेऊया. तर बघा आपला इतका हा कपडा डब्बल आहे हा, तर तुम्ही ब्लाऊज पीस देखील कट केला तरी देखील तुमचा हा इतका कपडा असा शिल्लक राहतो. तर हा इतका डबल कपडा शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे या पद्धतीमध्ये खूप वेळ पण लागत नाही, पेपर कटिंगसुद्धा करावं लागत नाही आणि कपडासुद्धा आपला वाया जात नाही. तर भरपूर कपडा देखील शिल्लक राहिलेला आहे, म्हणजे आपल्याला काही डिझाईन करायची असेल, गोट लावायचं असेल तर उपयोगाला येतो. तर हे अस्तर आहे, पण अस्तर इतकंच 80 सेंटीमीटरचं ब्लाऊज पीस देखील असतं. तर त्या कटोरी देखील आपली कट करून झालेली आहे. तर आता हे आपलं ब्लाऊज आहे, ह्याच्यावरती मी ठेवून हे पॅटर्न सगळे व्यवस्थित ठेवून कट करून घेणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.